इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर। महासंघचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आपल्या पदाधिकारी सोबत यांनी अशी विनंती करून माननीय जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 81च्या तक्त्यामध्ये वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स हैं। धील अनुक्रमांक 11 नुसार परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास 50 रुपये प्रतिदिनी विलंब शुल्काची तरतूद केलेली आहे। काही संघटनांनी या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती। याबाबत माननीय उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 130/2022 वरील याचिका क्रमांक 11380/2017 यांची एकत्रित सुनावणी घेऊन दोन्ही याचिका दिनांक 2/4/24 रोजी आदेश निकाल अन्वय खारिज केलेल्या आहेत। त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास सदर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे विलंब शुल्काबाबत केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 1च्या अधिसूचनेनुसार कारवाई करण्यास व अंमलबजावणी करण्यास कळवले गेले आहे। परंतु माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 2/4/24 रोजी सदर विषयाबाबत सुनावणी घेऊन निकाल दिलेला आहे। त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे। याचाच अर्थ वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी सदर तारखेपासून म्हणजेच 2/4/24 पासून दंड आकारणी सुरुवात करणे अपेक्षित आहे। परंतु वाहन प्रणालीमध्ये अशा प्रकारचा कोणताही बदल न करता प्रत्येक वाहन ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र संपले आहे त्या दिवसापासून विलंब आकार आकारण्यास राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने पाठवलेल्या पत्रानुसार 17/5/24 चे पत्र कोणतीही पूर्वकल्पना न देता 21/5/24 पासून अचानकपणे सुरुवात केलेली आहे। सदर प्रकरण हे खूपच गंभीर आर्थिक संकटात टाकणारं जुलमी, जुजबी व अन्यायकारक आहे असे निदर्शनास येत आहे। आता यामध्ये काही रिक्षा परवानधारकांना योग्यता प्रमाणपत्र विलंब शुल्क वाढून 100 रुपये ते 1000 रुपयेपर्यंत दंड आकारण्यात आलाय। एवढा प्रचंड आर्थिक ताण हा रिक्षा चालकांनी सहन तरी कसा करावा, की त्यांनी आत्मदहन किंवा आत्महत्या करून घ्यावी हेच प्रशासनाला व सरकारला अपेक्षित आहे का? किंवा सदरचा विलंब आकार भरण्यासाठी एखादी मोठी चोरी किंवा दरोडा टाकून सदर रक्कम प्रशासनास व सरकारला द्यावं काय? तरी आपणास विनंती आहे की आपले आदेश जावक क्रमांक MVR CR 480 दिनांक 17 मे 2024 क्रमांक 5884च्या अधिसूचनेप्रमाणे दिनांक 17/5/24 पासून लागू करण्यात यावे। तसेच रिक्षा या वाहनास या जुजबी निर्णयामधून वगळण्यात यावे व त्याप्रमाणे आपल्या वाहन प्रणालीमध्ये बदल करण्यात यावा अशी आपणास विनंती आहे। अन्यथा याचा परिणाम भयंकर होऊ शकतो। पूर्ण महाराष्ट्रातून सर्व संघटनांतर्फे जोरदार आंदोलन निदर्शनं होण्याची शक्यता आहे व नाईलाजाने ते करावेच लागेल असे दिसतंय। सदर पत्राचा सारासार विचार करून योग्यता प्रमाणपत्रासाठी विलंब शुल्क हा 17/5/24 पासून लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंती माननीय जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आले। संघटना संयुक्त महासंघातर्फे आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे, ज्याचा विषय असा होता की माननीय परिवहन मंत्रालयातर्फे जे GR पास करण्यात आलं होतं 2016 साली, त्या GRला स्टे बनवून जनहित याचिका दाखल केली होती। त्या याचिकेची सुनावणी 4 एप्रिल 2024ला माननीय उच्च न्यायालय जे निर्णय GR होता 2016चा ते लागू करण्यात आला। चालकांतर्फे एकच मागणी आहे की जो दिनांक 17 परिवहन आयुक्तांकडून निघालेला आहे त्या तारखेपासून सर्व चालकांना विलंब आकार म्हणून मागील दंड पुन्हा त्यांना परत करावा आणि ते माफ करावा अशी आमची विनंती आहे। आणि यामध्ये एकच असा प्रश्न निर्माण होतो तर ह्या दंडमध्ये चूक कुणाची होती की परिवहन कार्यालयाने दंड घेतला नाही किंवा चालक बांधवांनी दंड भरला नाही, ते दंड माफ करावा आणि जर असं निर्णय परत महासंघातर्फे एक मोठा जन आंदोलन आणि या ठिकाणी करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि सर्व जिल्हाधिकारी यांना मिळून
प्रशासकीय विभागाला सांगू इच्छितो की आपण आज या ठिकाणी सर्व चालक बांधव, रिक्षा चालक असो किंवा मोठे वाहनाचे चालक असो, त्यांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। या निवेदनामध्ये जसे आमचे अध्यक्ष आणि आमचे मोठे मामा यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही जे परिपत्रक दिनांक आहे 17 मे 2024 पासून दंड आकारण्यात यावा आणि त्या मागील जे पण दंड आहे ते परत करावा आणि ते रद्द करावा अशी मागणी केलेली आहे। जरी असं होत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही एका मोठं आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनामागे याचं सर्व जबाबदारी हे शासनाची असेल आणि सर्व चालक बांधव एकत्र येऊन या कायद्याला विरोध करतील अशी आमची अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। राज्य परिवहन प्राधिकरणाने या ठिकाणी केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा आधार घेऊन या वाहनाच्या पासिंगवर विलंब शुल्काची आकारणी केली होती। त्या विलंब शुल्कास मान्य उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे 2017 साली तेव्हापासून आजपर्यंत या विलंब शुल्काची आकारणी केली नाही। मान्य उच्च न्यायालयाची याचिका झाल्यानंतर या कार्यालयानं या ठिकाणी विलंब शुल्काची आकारणी सुरू केली आणि विलंब शुल्क ज्या दिवशी अधिसूचना निघाली तेव्हापासूनचा विलंब शुल्क घेण्यास सुरुवात केली। परिणामी वाहन चालकांमध्ये फार भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तुमच्या माहितीनुसार काही वाहन चालकांना 80,000 तर लाख रुपये इतका दंड विलंब शुल्क या ठिकाणी द्यावा लागलेला आहे। परिस्थिती अतिशय गंभीर आहे। अशा परिस्थितीमध्ये माननीय परिवहन आयुक्ताच्या परिपत्रकानुसार कुठलाही विलंब शुल्क पूर्वलक्षी प्रभावाने घेण्याचं प्रयोजन नसताना हे कार्यालय या ठिकाणी पूर्वलक्षी प्रभावाने दंडाची वसुली करत आहे। हे अतिशय बेकायदेशीर और निषेध आहे। याचा मी तमाम रिक्षा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आणि आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाकडे व प्रशासनाकडे त्या विलंब शुल्काबाबत तातडीनं निर्णय घेण्यात यावा। विलंब शुल्काची अधिसूचना ज्या ठिकाणी निघाली आहे तेव्हापासूनचा दंड न घेता ज्या ठिकाणी परिपत्रक काढलं आहे त्या तारखेपासूनचा दंड आकारावा व मागील दंड जे वाहनानं केलेला आहे तो दंड परत द्यावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही मान्य प्रशासनाकडे केलेली है। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल है। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।